भजानाम विश्राम योगेश्वराचा जगुने मिलाने गौरी हराचा स्वयेनीव मीतापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम अंतकाळी। योगेश्वर शंकरालाही रामनामाने अंतिम शास्त्री समाधान लाभते। पार्वती आणि शंकर दोघेही नित्यनेमाने रामनामाचा जप करतात। नाम जपामुळे शंकराला विषाचा दाह झाला नाही। ईश्वराने नामस्मरण केले तर अंतकाळी सुटका होऊन जीवाला सद्गती मिळते। मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवूनी राहे कया वीण तो सीर संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी। मुखाने रामनाम घेणाऱ्या माणसाच्या मनात नेहमीच आनंद सुख समाधान असते। रामनाम सोडून केलेल्या सर्व गोष्टी संशयास्पद बनतात। परंतु नाम हे रामाचे घर आहे। तेथे आनंदाने वास्तव्य करीत असतो। तेथे तो आनंदाने वास्तव्य करीत असतो। म्हणून नाम हे शोक दूर करणारे आहे। मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त दोषक्त कामासी मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी। जो नेहमी नामस्मरणात मग्न असतो त्याला कामवासनेचा उपद्रव असतो। नामस्मरणाच्या प्रभावाने कामवासनेवर मात करण्याचे ध्येय त्याला प्राप्त होते। असा ईश्वर भक्त जबर अशा कामवासनेला जिंकतो। म्हणूनच रामभक्त ब्रह्मचारी मारुती धन्य होतो। बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सुदे तुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे। राम हे नाम फार चांगले आहे। सुंदर लहान केवळ 2च अक्षरी आहे आणि ते घेण्यासाठी काहीही खर्चावे लागत नाही। रामनाम घेऊ लागले की संसाराचे बीज जी वासना ती कमी होत होत नष्ट पावते। शाश्वत आनंद मिळण्यासाठी नामस्मरण करणे सहज सोपे साधन आहे। जनी भोजनी नाम वाचे बधावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न जेवीत जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। हे म्हणा लोकात वावरताना देवताला गोविंदाचे नाम घ्यावे। परमेश्वराचे नाम आदरपूर्वक स्पष्ट आणि मोठ्याने म्हणावे। देवताला हरीचे चिंतन करावे। थोडक्यात आपली कामे करताना बसता उठता येता जाता हरीचे नाम घेत राहावे। त्याच्या सतत स्मरणात राहिले असता आपल्याला श्रीहरी प्राप्त होते। नये राम वाणी तया थोर हाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी बहु आगळे बोली व्यासवाणी। त्याच्या मनात हरिनामाविषयी प्रेम नाही। त्याच्या वाणीतही ते नाम येत नाही। अशा शुद्र माणसाचे जीवन व्यर्थ। वेदशास्त्र पुराणात व ज्ञानी व्यासाने तसेच संत महात्म्यांनी हरिनामाचा महिमा सांगितला आहे। नको मीत म्हणू रघुनायकाचा अति आदरे बोलिजे
नामस्मरणाचा कधी कंटाळा करू नको. आवडीने मनोभावे हरिनाम घ्यावे. इतर काही मिळवायचे असेल तर आपल्याला कष्ट पैसा या रूपाने काही द्यावे लागते. पण ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी काहीही खर्च न करता केवळ त्याचे नाम मनापासून घ्यावे लागते. म्हणून रामनामाचा सतत धूम करावा. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे, हरी कृष्ण तोष नाम दोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. हे मना, अतिशय पूज्य भावनेने नामस्मरण केल्याने माणसाच्या सर्व दोषांचे डोंगर दऱ्याखोऱ्यात विरून जातात. हरीचे गुणकीर्तन जिथे चाललेले असते तिथेच भगवंत संतोषाने राहतो. शंकराला तर रामनामाचे विशेषच वेळ लागलेले दिसते. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे नाम घेता तुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेसे. सर्व जीवांचे पालन पोषण देव करतो. वास्तविकरित्या पाहिले तर सर्व प्राणीमात्रांची सगळी काळजी तोच घेतो. अशा असताना हे मना, ईश्वराचे फुकटचे नाव कृतज्ञतेने नित्य नेमाने घेतलेस तर त्यात तुझे काय नुकसान होते. जपे आदरे पार्वती विश्वमाता, हरिशंकर जेव्हा भयंकर कोपतो तेव्हा स्वर्ग, पाताळ आणि मृत्यू हे तिन्ही लोक तो भस्मसात करू शकतो. असा शंकरही आपला दाह रामनामाने शांत करतो. विश्व उत्पन्न करणाऱ्या शक्तीचे प्रतीक पार्वती माताही आदरपूर्वक नामस्मरण करते. म्हणून हे मना, आपण सर्वांनी देवाचे नाव घेत राहावे. अजामेळ स्वामी वदे पुत्र कामे, दया मुक्ती नारायणाचे निनामे, सुता कारणे कुंदनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. पापी अजमेळाने स्वतःच्या अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन बोलाविले. मुलाच्या निमित्ताने नारायणाचे नाव सतत मुखात आल्याने त्याला मुक्ती प्राप्त झाली. गणिकाने पिंजऱ्यात ठेवलेल्या तिच्या पोपटाला राम राम बोलण्यास शिकविताना सतत रामाचे नाव शिकविणारी ती गणिकाही उद्धरून गेली. पुराणातही तिचे नाव गायले गेले. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी, जपे राम नामावळी नित्य गाणी, पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. राक्षस कुळात जन्माला येऊनही परमेश्वराचा मोठा भक्त प्रल्हाद अखंड रामनाम घेत असतो. त्याचा बाप हिरण्यकशिपू मात्र मोठा पापी होता. त्याला प्रल्हादाने देवाचे नाम घेतलेले खपत नसे, सहन होत नसे. प्रल्हादाने सदा सर्वदा नाम घेतले, पण त्याच्या वडिलांनी मात्र कधीही देवाचे नाव घेतले नाही. मुखी नाम
नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे जात नाते तुकाजी पुढे अंतरे तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा ज्याच्या मुखी देवाचे नाम नसते त्याच्यावर भगवंताची कृपा कशी होईल. मी करतो माझे कर्तृत्व असा अहंकाराने आयुष्यातही आणि मरणकाळी त्याला यातना भोगाव्या लागतात. सुखाचे मरण त्याला येत नाही. म्हणून ते मना सर्व काही देवाचे नाव घेत राहावे. हरी नाम नेमस्त पाषाणधारी बहुतारिले मानव देहधारी तया राम नामी सदा तो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी. जय जय रघुवीर समर्थ. हरिनामाने जिथे पाषाणालाही तारले तिथे नाम घेणाऱ्या असंख्य मानवी जीवांनाही नामाने निश्चित तारले. यात आश्चर्य कसले. पण काही जणांना नामाविषयी नेहमी संशयाच असतो. देवाचे नाव न घेणारा पापीच समजावा.